नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जामधारी गाव हे एकेकाळी संवेदनशील गाव म्हणून ओळखले जात होते। जामधारी येथील सत्ता कोणाच्याही घरात राहो पण वर्चस्व मात्र इनामदार यांचेच असायचे अशी माहिती लोक देतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून जामधारी ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे। याबाबत नांदगाव तहसीलदार कार्यालयासमोर जामधारी ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थांनी आंदोलन केले। 2 शेतकऱ्यांनी विहीर खोदकाम केलेच नाही तरीही त्यांच्या नावावर लाखो रुपयांची बिले वटविण्यात आली आहेत। याबाबत रोजगार सेवक किरण गवळी संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे। या प्रकरणी चौकशीची मागणी अर्जदार भगवान गवळी, अशोक विस्पुते, विजय पवार, सुखदेव गायकवाड यांच्यासह माजी सरपंच आबा इनामदार, भाऊसाहेब तुकाराम, दिगंबर गवळी, जयवंत देशमुख यांनी केली आहे। माझं नाव आहे अशोक पांडुरंग विस्पुते, राहणार जामधारी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक। जामधारी ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या भ्रष्टाचारामुळे आमचं बेमुदत उपोषण चालू आहे। 3 लाभार्थी आहेत विहिरींचे, तर त्यांनी विहिरीच खोदलेल्या नव्हत्या। त्यामध्ये दत्तात्रय झिपूरगवळे यांच्या नावावर विहीर खोदलेली नसताना सुद्धा 1,58,000 रुपये काढले गेले। तुका भांगडू मोरे यांची विहीर खोदलेली नाही, 44,000 रुपये काढले गेले। आणि सुमनबाई उखामोरे या सरपंचाची आई आहेत, यांची विहिरीचं काम फक्त 5 फूट झालेलं आहे। अशा ठिकाणी विहीर दिलेली, त्यांनी तिथं म्हणजे विहीरच खोदले जाणार नाही अशा ठिकाणी विहीर खोदलेली आहे। त्यापोटी सुद्धा त्यांनी 82,544 रुपये काढून घेतलेले आहेत। आणि या सर्व ज्या विहीर आहेत ह्या आम्ही तोंडी सांगत नाही, या 26/4/2022 रोजी ग्रामपंचायतीने पंचायत समितीमार्फत मंजूर करून घेतलेल्या विहिरी आहेत। त्या जवळजवळ 14 विहिरीपैकी ह्या 3 विहिरी अशा आहेत। बाकीच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या सुरळीत विहिरी खोदून घेतलेल्या आहेत, तिथे काही कोणाचा प्रॉब्लेम नाही। पण यांनी यामध्ये पैसे काढताना शेतकऱ्याला सुद्धा माहीत नाही की आपल्या खात्यावरचे पैसे काढले गेलेले आहेत। असं हा परस्पर रोजगार सेवकांनी केलेला भ्रष्टाचार आहे। रोजगार सेवक श्री किरण दत्तात्रय गवळे। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।